कला दर्पण न्यूज। हुपरी शहरातील लक्ष्मीदेवी गर्ल्स हायस्कूल ते जनता हायस्कूल या मुख्य रस्त्यालगत विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर ये-जा होत असल्याने या मार्गावर सुरक्षित फुटपाथ उभारण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे। विद्यार्थ्यांची सुरक्षितता, नागरिकांची सोय आणि शहराचं सुशोभीकरण या दृष्टीने या संपूर्ण मार्गावर नियोजनबद्ध पद्धतीने फुटपाथ तयार करून पेव्हिंग ब्लॉक बसवावेत अशी मागणी स्थानिकांकडून होती आहे। सदर रस्ता शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग मानला जातो। याच मार्गावर लक्ष्मीदेवी गर्ल्स हायस्कूल, जनता हायस्कूल तसेच अन्य शैक्षणिक संस्था असल्यामुळे सकाळी व दुपारच्या वेळेस विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते। सध्या या रस्त्यावर सुरक्षित फुटपाथची सोय नसल्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांना मुख्य रस्त्यावरूनच चालावं लागतं। त्यामुळे वाहतूक आणि पादचारी यांच्यात संघर्षाची परिस्थिती निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढतोय। स्थानिक नागरिकांच्या मते जर लक्ष्मीदेवी गर्ल्स हायस्कूल ते जनता हायस्कूल या संपूर्ण मार्गावर नियोजनपूर्वक फुटपाथ उभारून त्यावर पेव्हिंग ब्लॉक बसवले तर विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे चालण्यासाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध होईल। तसेच ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सकाळी फिरायला जाणाऱ्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळेल। यासोबतच नागरिकांनी या मार्गाचं सुशोभीकरण करण्याची मागणी केली आहे। फुटपाथच्या बाजूने बसवण्यासाठी बाकड्यांची व्यवस्था, बाकड्यांची व्यवस्था, सजावटीची झाडे, आकर्षक दिवे, कचरा पेट्या आणि हरितपट्टा तयार केल्यास हा परिसर अधिक सुशोभित होऊ शकतो। शहराच्या मध्यवर्ती भागात अशा प्रकारचा आदर्श पादचारी मार्ग तयार झाल्यास हुपरी शहराच्या सौंदर्यातही मोठी भर पडू शकते। कायदेशीरदृष्ट्या पाहता महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगर अधिनियम 1965 तसेच शहरी विकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नागरिकांसाठी सुरक्षित पादचारी मार्ग उपलब्ध करून देणं ही स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी मानली जाते। विशेषतः शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने फुटपाथ, झेब्रा क्रॉसिंग, वेग मर्यादा आणि इतर सुविधा उपलब्ध करणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। दरम्यान लक्ष्मीदेवी गर्ल्स हायस्कूल ते जनता हायस्कूल या मार्गाचं सुशोभीकरण आणि सुरक्षित पादचारी मार्ग उभारण्यासाठी हुपरी नगर परिषद प्रशासनाने विशेष योजना राबवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। योग्य नियोजन करून या मार्गाचं विकास काम हाती घेतल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबरोबरच शहराच्या सौंदर्यातही लक्षणीय वाढ होईल असं नागरिकांचं मत आहे। आता या मागणीची दखल घेऊन हुपरी नगर परिषद प्रशासन या मार्गावर सुरक्षित फुटपाथ आणि सुशोभीकरणाचं काम हाती घेणार का, याकडे शहरातील नागरिकांचं लक्ष लागलंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.